नमस्कार मित्रांनो, नवरी मिळे हिटलरला पुढील भागामध्ये हे जे रूममध्ये असतो तेवढ्यात अंतरा येते आणि म्हणते, "ए जे, तुम्ही लीलाला बघितलं का?" तो म्हणतो, "नाही का? ती घरामध्ये नाही आहे का?" अंतरा म्हणते, "नाही ना, आज डॉक्टरांची अपॉइंटमेंट होती. लीलाने मला आवरायला सांगितलं आणि तीच कुठे गेली काय माहिती." ए जे म्हणतो, "आतमध्ये ये." अंतरा बेडरूममध्ये येते आणि ए जे लीलाला फोन करतो आणि म्हणतो, "लीला, तू कुठे आहेस?" ती म्हणते, "मी आजींसोबत मंदिरात आले." "काय झालं?" तो म्हणतो, "अगं, तू अंतरासोबत जाणार होतीस ना?" ती म्हणते, "अरे हो, विसरूनच गेले." "बरं, एक काम करा, जे घरात दुसरं कोणी असेल त्यांना पाठवा." तो म्हणते, "लीला, घरामध्ये कोणीच नाही आहे, फक्त मी एकटा आहे." ती म्हणते, "हो का? आता काय करायचं?" "ए जे, तुम्ही एक काम कराल, तुम्हीच अंतराताईंना घेऊन जा." ए जे म्हणतो, "लीला, तुला कळतंय का तू काय म्हणतेस ते?" ती म्हणते, "काय झालं? चुकीचं बोलले का? पण काय करणार, घरात कुणीच नाही आहे आणि माझ्या लक्षातूनच गेलं. आणि ते डॉक्टर फक्त आजच मुंबईमध्ये आहे. प्लीज प्लीज ए जे, माझ्यासाठी करा ना." तो म्हणतो, "ठीक आहे." आता फोन ठेवतो आणि अंतराला म्हणतो, "जाऊया आपण, मी तुला घेऊन जातो." अंतरा म्हणते, "नको, लीला आली की मग जाईला, तुम्ही राहू द्या, कशाला त्रास घेताय." ए जे म्हणतो, "नाही, आपण जातोय, तू आवर." किशोर दुर्गाला ऑफिसमध्ये घेऊन येतो आणि म्हणतो, "दुर्गा, इथे येण्यासाठी मी किती कष्ट घेतले आणि किती स्वप्न बघितले. फायनली मी आज इथे पोचलो." दुर्गा आनंदाने सगळं ऑफिस बघत असते. तो एजीची खुर्ची पकडतो आणि म्हणतो, "ही खुर्ची माझ्या बाबांची होती. खरंच मला आज खूप आनंद होतो. ही माझ्या ताब्यात आहे. दुर्गा, ये ना, याच्यावर बस." दुर्गा म्हणते, "मी नको नको." तो म्हणतो, "ये ना दुर्गा, ह्या खुर्चीवर माझे बाबा असेच माझ्या आईला बसवायचे आणि दोघं मिळून हे सगळं चालवायचे. खूप आनंदात असायचे. पण एजेने ह्या सगळ्यासाठी त्यांना मारून टाकलं आणि सगळं हडप केलं. माझ्या आईबाबांसाठी मला खूप वाईट वाटतं. मी काहीच नाही करू शकलो." दुर्गा म्हणते, "किशोर, तुम्ही आईबाबांना खूप मिस करताय ना? पण सावरा स्वतःला. आता हे सगळं तुमच्या ताब्यात आहे. आता आपण दोघं मिळून खूप कष्ट करूया." तो हळूच दुर्गाकडे बघतो आणि एक फाईल समोर करत म्हणतो, "दुर्गा, हे घे फाईल." ती वाचते, "लीला?" तो म्हणतो, "हो, पुढचे रिपोर्ट बघ ना." ती रिपोर्ट वाचून चांगली शॉक होते. तिला हसावं की रडावं हेच कळत नाही. पहिले ती रडायला लागते, नंतर मोठ्याने हसत म्हणते, "हे जर मला पहिले कळालं असतं ना, खूप वाईट वाटलं असतं. पण नाही, आता मात्र मला खूप आनंद होतोय. जे दुःख मला दिलं ती लीलाच्या वाट्याला आलं. शेवटी मला न्याय मिळाला." हसत म्हणते, "किशोर, थँक यू सो मच." किशोर म्हणतो, "ही फाईल घ्यायची आणि आजींच्या रूममध्ये ठेवायची. त्या आजीला लीला आणि आजीच्या मुलांची खूप हौस आहे ना, तिची चांगलीच हौस पिटेल. नातवंड पाहिजे म्हणे, नातवंड. आता बस म्हणावं रडत." दुर्गा मंदिराच्या बाहेर बसलेली असते आणि म्हणते, "पार्टनर, माझ्याच नवऱ्याला मी त्यांच्या बायकोसोबत पाठवलं. खरंच, पण मला खूप कसं तरी वाटतंय. नाही म्हणजे मला माहिती आहे हे सगळं अंतराताईंचं आहे. मला आता एवढा त्रास होतो, पण त्यांनी मात्र 20 वर्षापासून त्रास सहन केला. हे सगळं मी करते, पण मला दुःख का होतंय?" तेवढ्यात एक जुगतीने येते आणि तिच्या अंगावर हळद उडवते आणि म्हणते, "मुली, स्वतःला सांभाळ. तुझ्या आयुष्यामध्ये खूप दुःख येणार आहे. हां, पण त्याबरोबर चांगले मार्गही सापडणार आहे. पण त्यासाठी तुला खंबीर उभं राहायला हवं." ती आता बरंच काही सांगत असते. लीला हात जोडून उभी असते आणि नंतर तिला नमस्कार करते. जोगतीन फिरते आणि लीलाच्या समोर देवीचा चेहरा येतो. दुर्गा आजीच्या रूममध्ये येते आणि उशीखाली फाईल लपवायला लागते. पण तेवढ्यात आजी कूच बदलते. दुर्गा आता पटकन लपते आणि मनात म्हणते, "मी जर उशीखाली फाईल लपवली तर ये नाहीतर लीलाच्या हाती लागणार, कारण ते कायम आजीच्या रूममध्ये येतात." ते आता जाते आणि कपाटात फाईल लपवते. ये गाडीतून अंतराला घेऊन जात असतो. अंतरा म्हणते, "ये, खरंच तुम्ही सगळे माझ्यासाठी किती करताय." ते आता बोलत असते, पण एजेला मात्र अजिबात आवडत नाही आणि अचानक पुढून गाडी येते. आता दोघांची धडक व्हायला लागते. एजे गाडी वळवतो. तेवढ्यात अंतरा मोठ्याने ओरडते, "अभिराम, तू बरा आहेस ना?" ते आता घाबरत म्हणते, "तू बरा आहेस ना? तुला कुठे लागलं नाही ना?" आता मात्र एजेचे होशच उडतात. तेवढ्यात अंतराला चक्कर येते. एजे तिच्या तोंडावर पाणी मारतो. अंतरा म्हणते, "एजे, तुम्ही बरे आहात ना?" "नाही म्हणजे असा ॲक्सिडेंट झाला ना, मला खूप भीती वाटते." लीला घराबाहेर
दोघांची वाट बघत असते. तेवढ्यात गाडी येते. अंतर हसत उतरते आणि लीलाकडे जाते. पण एजे मात्र रागाने आत निघून जातो. लीला म्हणते, यांना काय झालं? अंतरा म्हणते, लीला, आमचा ॲक्सिडेंट होता होता वाचला. लीला घाबरत म्हणते, अंतराताई तुम्हाला लागलं नाही ना? ती म्हणती, नाही ग लीला. किशोर ऑफिसमध्ये दोघांना म्हणतो, उद्याच्या हॉटेलच्या जेवणामध्ये पॉयझन कालवायचं. ते एजेची आता चांगलीच वाट लावतो. एजे रागात येतो आणि म्हणतो, लीला तू ठरवलं का तिची मेमरी परत आणायची? लीला म्हणते, एजे किती वेळा विचारलं ना, माझं उत्तर एकच असेल. आता मात्र एजेला खूप राग येतो. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.